क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी डी मार्ट फाउंडेशनच्या वतीने रीडिंग फेअर व डिजिटल प्लस प्रोग्रामचे उद्घाटन सोहळा। नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी येथे डी मार्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित रीडिंग फेअर व डिजिटल प्लस प्रोग्रामचे उद्घाटन नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त माननीय श्रीमती करिश्मा नायर मॅडम, नाशिक मनपा शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर मीता चौधरी मॅडम, लोकमतचे पत्रकार श्री गोकुळजी सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते श्री रामहरी संभेराव यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून फीत कापून करण्यात आले। या प्रसंगी पर्यवेक्षक श्री हरिश्चंद्र भोये, मुख्याध्यापक श्री संजय मोरे, मुख्याध्यापिका सौ नीलम मोरे, सौ संगीता निकम, मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री सोनवणे, मुख्याध्यापक श्री नितीन चौधरी, डी मार्ट फाउंडेशन असोसिएट मॅनेजर श्री वैभव गव्हाणे, सुपरवायझर श्रीमती प्राची माळी, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष श्री राजेश दाभाडे, नगरपालिका मनपा शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष श्री संदीप सांगडे, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे सरचिटणीस श्री शिवाजी शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ आशाताई साताडे, उपाध्यक्ष सौ श्रद्धा केदारे उपस्थित होत्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर मॅडम व शिक्षणाधिकारी डॉक्टर मीता चौधरी मॅडम यांनी प्रत्येक ठिकाणी स्टॉलला भेट देऊन तयार केलेला गेम झोन, स्टोरी टेलिंग, एंट्री गेम, पपेट शो, बेसिक पेंट, गुगल डान्स, इंटरनेट, ईमेल, बुक काउंटर, वर्ड पझल, स्टोरी टेलिंग, रीडिंग लेडर, ओपन स्टॉल, सेल्फी पॉइंट, फीडबॅक काउंटर, रजिस्ट्रेशन काउंटर इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली। अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर मॅडम यांनी मार्गदर्शन करताना शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले प्रेझेंटेशन पाहून विद्यार्थ्यांना अधिकचे प्रश्न विचारले। विद्यार्थ्यांनी पुढील काळामध्ये एआयचा वापर करावा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नाशिक महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थीही पुढे असावेत, यासाठी अजून प्रॅक्टिस बेस मॉडेल तयार करावेत। विद्यार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन पद्धतीने प्रेझेंटेशन करावे, जेणेकरून या सर्व आयोजनातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रॅक्टिकल नॉलेज पोहोचले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत। शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सर्वांचेच त्यांनी छान आयोजन केल्याबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर मीता चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मार्गदर्शन केले। अजून यामध्ये बदल करून एआय तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी करावा, तसेच हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन मनपा शिक्षण विभागातील विभाग शाळांमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी यांचे कौतुक केले। या पुढील काळात यामध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पुढे कसं जाता येईल यासाठी अभ्यासक्रम तयार करावा, अशी सूचना डी मार्क मला दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश खांडबहाले, प्रास्ताविक श्रीमती प्राची माळी, आभार श्री सचिन चिखले यांनी केले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।